बर, मग दोन तीन मुद्दे तुम्ही पुन्हा एकदा मांडलेत ज्याची उत्तरं आपल्याला विचारली पाहिजेत सरकार पक्षाला. सदाभाऊ खोत आता तरी आहेत का? माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? हो, येतोय बर, येतोय येतोय. मगापासून आम्ही खूप वेळा प्रयत्न करतोय, तुमच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. इथे जे सगळे मान्यवर आहेत ते कांद्या बाबतीत बोलतायत. त्यांचा प्रमुख आक्षेप हा आहे की सरकारची धोरणं जबाबदार आहेत कांद्याचे भाव पडायला, आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं धोरण आहे ते कांदा निर्यात बंदीचं. आणि दुसऱ्या क्रमांकाचं शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक धोरण आहे ते म्हणजे नाफेडकडून ज्या पद्धतीनं कांद्याची खरेदी केली जाते आणि नाफेडकडून ज्या पद्धतीनं कांदा बाजारामध्ये आणला जातोय. एक तर ही धोरणं नुकसानकारक आहेत आणि दुसरी ही धोरणं धरसोड वृत्तीची आहेत. ती 5 वर्षांसाठी तरी किमान स्थिर ठेवावीत, म्हणजे तरी शेतकऱ्यांना बाजाराचा अंदाज येईल. असलं काहीच सरकार कळत नाहीये आणि ग्राहक हिताच्या नावाखाली शेतकऱ्यांचा मात्र गळा दाबतंय. मुळामध्ये आपण ही चर्चा घेतली त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. एक आहे की मार्केटिंग खातं जे वाणिज्य खातं आहे केंद्राचं आणि राज्याचं पणन खातं, या वाणिज्य आणि पणन खातं ही खाती आता बंदच करायला पाहिजे. किमान शेतकऱ्याचा विभाग बंद करायला पाहिजे. कारण यांना काय धोरण असावं. एका बाजूला निर्यातीचं धोरण हे आमचं नेहमी धरसोडीचं राहिलंय. लोकांना स्वस्त आणि फुकट खायला मिळालं तर निवडणुकीला आपल्याला मतं मिळतात, ही भावना सगळ्या राज्यकर्त्यांची तयार झालेली आहे. कारण तुम्ही जर निर्यात बंदी लावता का, एखाद्या कांद्याचा भाव वाढला 200 रुपये किलो झाला, लोकांना सांगा ना खाऊ नका कांदा, थोडे दिवस थांबा, तो काय अटोमबॉम्ब नाही आहे. परंतु जाणीवपूर्वक लगेच निर्यात बंदी लावायची. आणि नाफेड, मी म्हणतोय नाफेड खरेदीला उतारतच का? सरकारचं काम व्यापार करणे नाही आहे. सरकार व्यापारी झालं की जनता भिकारी होती. तुम्ही कशाला उतरताय? तुम्हाला अंदाज एवढा यायला पाहिजे की यावर्षी कांद्याचं उत्पादन किती आहे, देशाची गरज किती आहे, आणि शिल्लक राहिलेला कांदा निर्यात करून टाकायचा. बाकीचा स्टोरेज कांदा चाळीला अनुदान द्या, शेतकरी करेल ना स्टोरेज, टप्प्याटप्प्यानं बाहेर काढेल ना शेतकरी. परंतु एसी मध्ये बसायचं IAS अधिकारी, हे IAS अधिकारी तर या देशाला लागलेली कीड आहे. आणि वाणिज्य खात्याचे मंत्री, पणन खात्याचे मंत्री यांचा आणि मातीचा काही संबंध असत नाही. सदाभाऊ, सगळे जॅकेट घालून